त्याचा जर उपयोग अशा पद्धतीने करणारे जे कोण अधिकारी असतील, ज्यांनी कोणी सूचना दिल्या असतील, त्या लोकांना तात्काळ याच्यावर कारवाई करून निलंबित केलं पाहिजे, अशी माझी मागणी आहे. पालिकेची फॉग कॅनन यंत्रे धूळ खात 3.5 कोटींचा झाला चुराडा. शहरातील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी वसई विरार महापालिकेने घेतलेली फॉग कॅनन यंत्रे 1 वर्षातच धूळ खात पडली आहे. पालिकेने मागील वर्षी 3.5 कोटी रुपयांना ही यंत्रे घेतली होती. इंधन नसल्याने 4 वाहने विनावापर पडून आहेत. एका यंत्रांचा वापर चक्क टँकरसारखा रस्त्यावरील दुभाजकांच्या झाडांना पाणी देण्यासाठी केला जात आहे. वसई विरार शहरातील वाहतूक, विकास प्रकल्प यामुळे प्रदूषण वाढू लागले आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने मागील वर्षी 3.5 कोटी रुपये खर्च करून 5 फॉग कॅनन वाहने आणली होती. मात्र वर्षभरातच ही वाहने धूळ खात पडल्याचे समोर आले आहे. वसई विरार महानगरपालिकेमध्ये जे स्प्रिंकलर करण्यासाठी, म्हणजे हवेमधले जी धूळ आहे ती नियंत्रित करण्यासाठी या 5 मशीन आणल्या होत्या आणि त्या मशीनचा वापर वसई विरार महानगरपालिकेचे कर्मचारी वरिष्ठांच्या सूचनेनुसार हे झाडाला पाणी घालण्यासाठी करतात आहेत. म्हणजे किती दुर्दैव वसई विरारचं आहे. इंधन नसल्याचे कारण पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिले. दुसरीकडे एक वाहन सुरू असून त्यातून धूळ नियंत्रण करण्याऐवजी टँकरसारखा रस्त्याच्या झाडांना पाणी देण्यासाठी उपयोग केला जात आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. नॅशनल एअर प्रोग्रामच्या अंतर्गत वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यासाठी आणलेली आहे. त्याचा जर उपयोग अशा पद्धतीने करणारे जे कोण अधिकारी असतील, ज्यांनी कोणी सूचना दिल्या असतील, त्या लोकांना तात्काळ याच्यावर कारवाई करून निलंबित केलं पाहिजे, अशी माझी मागणी आहे. 3ही यंत्रे म्हणजे पालिकेसाठी पांढरा हत्ती ठरला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे पैसे मात्र या प्रक्रियेत वाया गेले आहेत.